सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण श्रावण मास ही कविता बघणार आहोत. आणि ही कविता बालकवी त्र्यंबक बापूजी टोंबरे यांनी लिहिलेली आहे. यांना निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध किंवा ओळखले जाते. बालवयातच कविता लेखनाला यांनी प्रारंभ केला आणि 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून गौरविण्यात आले. बालकवींची कविता हा काव्यसंग्रह यांचा प्रसिद्ध आहे. प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केलेले आहे. आता आपण ही जी कविता आहे ही कविता म्हणू सुद्धा आणि या कवितेचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेऊयात. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे इथं आपल्याला कवी सांगत आहे श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण महिन्यामध्ये मनाला खूप हर्ष असतो, आनंद वाटतो आणि चोहीकडे काय पसरलेली असते, हिरवळ पसरलेली असते. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. क्षणात पाऊस येतो तर क्षणात तो दिसेनासा होतो, म्हणजेच ऊन सुद्धा पडते. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे. म्हणजेच अशा प्रकारे पावसाची उघडझाप होते. त्याचमध्ये इंद्रधनुष्य हा आपल्याला अवकाशामध्ये दिसतो. जणू काही इंद्रधनुष्य हा आकाशामध्ये निघलेला आहे आणि त्या कोणीतरी आकाशाला इंद्रधनुष्याचा गोपच विणलेला आहे असं आपल्याला भासते. मंगल तोरण काय बांधले नवमंडपी कुणी भासे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सण वगैरे उत्सव असतात त्यावेळेस आपण आपल्या दाराला तोरण बांधतो. तशा प्रकारे जणू काही पूर्ण आकाशाला किंवा नभाला काय बांधलेलं आहे, तोरणच बांधलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला भासते. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. आता सूर्यास्त झाला म्हणजे काय होत असते, सांज होत असते म्हणजे संध्याकाळ होत असते आणि त्यावेळचा सूर्यप्रकाश हा मनाला आल्हाददायक करणारा असतो. त्याचप्रमाणे तरु शिखर म्हणजे डोंगरावरती ऊन पडते. त्याचप्रमाणे उंच उंच घरांवरती पिवळे पिवळे काय पडते, ऊन पडते. जणू काही ते सोनेरी रंगच त्यांनी परिधान केलेला आहे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा. जशा प्रकारे पाऊस पडतो तर तो काय करत आहे, संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडत आहे आणि ज्या काही जलधारा आहेत त्या संध्याकाळचा राग गात आहेत. सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. आणि जे काही सर्व नभ म्हणजे आकाशामध्ये सुंदरतेचं रूप आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाहायला मिळते. बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळीची ते उतरून येती अवनीवरती ग्रहगोलची हिकी एकमते. बलाकमाला म्हणजे इथं जे बगड्या आहेत, बगड्यांना बलाकमाला ही उपमा कवीने दिलेली आहे. त्याचबरोबर कल्पसुमनांची माळीची ते जे बगडे आहेत ते बगडे एका रेषेमध्ये आकाशामध्ये उडतात. जणू काही जे बगडे आहेत ते बगडे कल्पसुमनांची माळच आहे. ज्याप्रमाणे आपण कल्पवृक्षाला इच्छा व्यक्त करतो आणि कल्पवृक्ष आपली इच्छा पूर्ण करतो, तशाच प्रकारे उतरून येते अवनीवरती ग्रह गोलची की एकमते. अवनी म्हणजे पृथ्वीवरती जे बगडे आहेत ते उतरून येतात. जसे काही ग्रह गोलची की एकमध्ये जशा प्रकारे पृथ्वीवरती कोण अवतरलेले आहेत, ग्रह उतरलेले आहेत हे आपल्याला भासते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. पाखरे आहेत ते पावसाच्या पाण्यामुळे त्यांचे पंख भिजलेले आहेत आणि ते भिजलेले पंख ते झटकत आहेत आणि त्यांच्या पंखावरचे जे पाणी आहेत ते सुकवत आहेत.
अशा प्रकारे ते पाखरे आपलं अंग सावरत आहेत. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. आणि ज्या काही हरिणी आहेत, सुंदर अशा हरिणी त्यांच्या पाडसासह म्हणजेच त्यांच्या पिल्लासह कुरणावरती फिरत आहेत आणि चरत आहेत. खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे. खिल्लारे म्हणजेच इथं जे काही गुरेढोरे आहेत ते, आणि गुरे राखणारा गोप म्हणजेच गुराखी हा काय करत आहे, गाणे म्हणत आहे. मंजूळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एक सुरे. जो गोप आहे म्हणजेच गुराखी आहे तो त्याच्याजवळ एक पावा आहे. पावा म्हणजेच बासरी, आणि तो त्या बासरीच्याद्वारे एका सुराने श्रावण महिन्याचा महिमा गात आहे. सुमधुर. सुवर्णचंपक फुलला विपिनी, रम्य केवडा दरवळला, परिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. जे काही सुवर्णचंपक म्हणजेच आपण याला चाफ्याचं फूल म्हणू. चाफ्याचं फूल हे फुललेलं आहे आणि विपिन रम्य केवळा दरवळला, आणि केवड्याच्या फुलाचा सुगंध हा खूप सुंदर असा मनाला आल्हाददायक करणारा सुगंध हा दरवळलेला आहे. परिजातही बघता भामा, जे कृष्णाची पत्नी आहे सत्यभामा, हिने परिजात पाहता तिच्या मनामधील जो राग होता किंवा रोष होता तो मावळला आहे. आता ती आनंदी झालेली आहे. नंतर आहे सुंदर परडी घेऊन हाती, पूर्वपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. म्हणजे सुंदर परडी म्हणजे कुरुकलं किंवा टोपली हाती घेऊन लहान मुली ह्या फुलं तोडायला गेलेल्या आहेत. रम्य फुले आणि त्याचबरोबर पाने तोडायला सुद्धा गेलेली आहेत. म्हणजेच त्यांना देवाचं काय करायचे आहे, पूजा करायची आहे. देवदर्शना निगती ललना, हर्ष माईना हृदयात. म्हणजे देवाच्या दर्शनामध्ये ज्या ललना म्हणजे स्त्रिया गेलेल्या आहेत आणि त्यांच्या मनामध्ये आनंद मावत नाही, म्हणजे गगनात आनंद मावत नाही. अशा प्रकारे वदनी त्याच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. वदनी म्हणजे त्यांच्या तोंडून वाचून घ्यायचं आहे श्रावण महिन्याचं गीत. तर अशा प्रकारे आपण श्रावण मास ही कविता अभ्यासलेली आहे. याचे कवी आहेत बालकवी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.